डिग्रज पाटीजवळ 11 लाखाच्या गुटख्यासह 18 लाखाचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांकडून जप्त। 2 कारसह 3 आरोपींना केली अटक। उदगीर तालुक्यातील डिग्रज पाटीवर उदगीर लातूर रोडवर 23 रोजी 6च्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत 11 लाखाच्या गुटख्यासह एकूण 18 लाखाचा मुद्देमाल जप्त करून 3 आरोपींवर 24 जून रोजी सोमवारी 5 वाजता गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की डिग्रज पाटीजवळ MS03BC 1598 या क्रमांकाची कार व MH14 CS 8934 या 2 पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये 11 लाखाच्या गुटख्याची वाहतूक करीत असताना ग्रामीण पोलिसांनी 11 लाखाचा गुटखा व 7 लाखाच्या 2 कारसह एकूण 18 लाखाचा मुद्देमाल जप्त केला। उदगीर लातूर रोडवर 2 पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला सुगंधी पान मसाला व तंबाखूजन्य गुटखा आरोपींनी संगनमत करून बेकायदेशीर वाहतूक करून अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई या लोकसेवकाने जनहितार्थ काढलेला आदेश अधिसूचना क्रमांक आसुमा क्रमांक 496/7 दिनांक 18 जुलै 2023 याची माहिती असून ही कायद्याचे उल्लंघन केलं। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल राम विश्वंभर बनसोडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रहमत अली कटुभिया सय्यद राहणार मलिकापूर तालुका परळी जिल्हा बीड, आबेद सालार शेख बरकत नगर परळी जिल्हा बीड, फेरोज लतीफ अब्दुल मिलिंद नगर परळी जिल्हा बीड यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 353/24 कलम 328 272 273 188 34 भारतीय दंड संहिताप्रमाणे 24 जून रोजी सोमवारी 5 वाजता उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तारू हे करीत आहेत। महानकर न्यूजसाठी बाबूराव बोरोळे, उदगीर लातूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।